नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी पॉलिनॉमियल्स. या प्रकरणातील सराव संच 3.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील प्रश्न 4 आणि प्रश्न 5 आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.2 मधील पहिले 3 प्रश्न अभ्यासलेले होते. आता प्रश्न 4 आपण अभ्यासूया. खालील बहुपदींचा गुणाकार करा. मल्टिप्लाय द गिव्हन पॉलिनॉमियल्स. इथे 2 बहुपदे आपल्याला दिलेले आहेत. पहिल्या उदाहरणामध्ये पहिली बहुपदी आहे 2x आणि दुसरी बहुपदी आहे x वर्ग वजा 2x वजा 1. मग इथे पहिली बहुपदी आहे ती एकपदी आहे, कारण यामध्ये एकच पद आहे. केवळ गुणाकार ही क्रिया आहे. 2 गुणिले x आहे. 2 आणि x मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे केवळ गुणाकार ही एकमेव क्रिया या बहुपदीमध्ये आहे, म्हणजे ही एकपदी आहे. दुसरी जी बहुपदी दिलेली आहे x वर्ग वजा 2x वजा 1, ही बहुपदी त्रिपदी आहे, कारण यामध्ये 3 पदे आहेत, म्हणजे या एकपदीने या त्रिपदीला आपल्याला गुणायचं आहे. या बहुपदींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग इथे गुणाकार करूया. 2x गुणिले या त्रिपदीला मी कंसात ठेवलेला आहे. या दोघांमध्ये इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. या 2 बहुपदींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. मग इथे 2x ने या कंसातल्या प्रत्येक पदाला आपल्याला इथे गुणायचं आहे, म्हणजे 2x ने x वर्गाला गुणलं, वजाला वजा चिन्ह तसंच ठेवलं. 2x गुणिले हे 2x घेतले आणि हे वजा चिन्ह तसंच ठेवलं. 2x गुणिले 1 इथे लिहिलं, म्हणजे बाहेरच्या 2x ने आतल्या प्रत्येक पदाला या पुढच्या पायरीमध्ये गुणलेला आहे. मग आता पुढच्या पायरीला आपण यांचा गुणाकार करणार आहोत. 2 ला 2 तसेच ठेवले. x गुणिले x वर्ग, इथे घातांकाचा नियम वापरला. पाया समान आहे, म्हणजे घातांकाची बेरीज होईल. इथला घातांक 1 आहे. 1 आणि 2 3 झाले, म्हणजे x गुणिले x वर्गाचा गुणाकार झाला x घन. वजा चिन्ह आहे तसंच ठेवलं. 2 दुने 4 आणि x गुणिले x पुन्हा घातांकाच्या नियमानुसार इथला घातांक 1 आणि इथला घातांक 1 आहे, म्हणजेच घातांकाची बेरीज झाली. पाया समान आहे. पाया एकदाच तसाच ठेवला आणि घातांकाची बेरीज 1 अधिक 1 2 झाले, म्हणजे x गुणिले x x वर्ग. वजा चिन्ह आहे तसंच ठेवलं. 2x गुणिले 1 2x 1 2x. 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही, 30 संख्या उत्तर येतं. त्याप्रमाणे इथे 2x गुणिले 1 2x झालं. मग या 2 बहुपदींचा गुणाकार झाला. 2x घन वजा 4x वर्ग वजा 2x. मग इथे आलेल्या बहुपदीची कोटी 3 आहे, इथे मी लिहिलंय. सर्वात मोठ्या घातांकाला कोटी म्हणतात. इथे घातांक 3 2 1 आहेत, म्हणजे सर्वात मोठा घातांक 3 आहे, म्हणजे या बहुपदीची कोटी 3 आहे. इथे कोटी काढताना आपण इथे छोटीशी एक युक्ती पण वापरू शकतो. ज्या बहुपदींचा गुणाकार आपल्याला करायचा आहे त्यांच्या कोटींचा विचार करूया आपण. प्रथम 2x ही पहिली बहुपदी आहे, त्याची कोटी 1 आहे, आणि दुसरी बहुपदी आहे x वर्ग वजा 2x वजा 1, याची कोटी 2 आहे. या 2 बहुपदींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. यांच्या कोटींची बेरीज करायची आहे. इथली कोटी 1 आहे आणि इथली कोटी 2 आहे. मग 1 आणि 2 ची बेरीज झाली 3, म्हणजे येणाऱ्या बहुपदीची गुणाकार केल्यानंतर येणाऱ्या बहुपदीची कोटी 3 असणार आहे, ती इथे आलेली आहे. इथे कोटी 3 आपल्याला दिसते आहे. Now question number 4, first example, multiply the given polynomials. Here 2 polynomials are given. First is 2x and second polynomial is x square minus 2x minus 1. So these are the 2 polynomials, we have to multiply them. So first polynomial 2x is a monomial and second polynomial x square minus 2x minus 1, this is a trinomial because there are 3 terms. Now here multiply these 2 polynomials. 2x into this trinomial I kept in the bracket, so x square minus 2x minus 1, it is in the bracket. So 2x into bracket. Now multiply each term by 2x inside the bracket. So 2x into x square, minus sign as it is, 2x into 2x and 2x into minus 1. Means minus 1 as it is, 2x into 1. So we have to multiply each term here. Now 2x into x square, 2 as it is, x into x square means x cube. Here we know the law of indices.
x into x square. Here base is same and multiplication sign is there. So we have to take the sum of powers. 1 plus 2 is 3. So 2 as it is, x into x square is x cube. Similarly here minus sign as it is, 2 into 2 is 4. X into x, again law of indices, x into x, here base is same. So base as it is x. So take the sum of powers. 1 plus 1 is 2. So x into x is x square. And minus sign as it is, 2x into 1, 2x. So final answer of the product of these two polynomial is 2x cube minus 4x square minus 2x. And here the highest index of the answer is 3. So this polynomial have a highest index is 3. So degree of this polynomial is 3. Here degree of the first polynomial is 1. Degree of the second polynomial here 2. Highest index of this polynomial is 2. Here is degree 1. Here is degree 2. So sum of the degrees is 1 plus 2 is 3. So this is the degree of the product. So product of these two is this polynomial, and this polynomial have a degree 3. So 1 plus 2 sum of the degree is equal to the sum of the product of the two polynomials. So this is the product, and so the degree of this polynomial is 3 here. आता प्रश्न चौथ्यातील दुसरं उदाहरण सोडूया. दोन बहुपदी आपल्याला दिलेले आहेत. x चा 5वा घात वजा 1 आणि दुसरी बहुपदी आहे x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. या दोन बहुपदींचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. मग इथे पहिली बहुपदी द्विपदी आहे, दोन पदे आहेत म्हणून त्याला कंस केलाय. दुसऱ्या बहुपदीमध्ये 3 पदे आहेत म्हणजे ही त्रिपदी आहे म्हणून यालाही कंस केला. या दोन बहुपदींचा गुणाकार करायचा आहे म्हणजे या दोन कंसांमध्ये इथे गुणाकाराचं चिन्ह आहे. मग आता पहिल्या बहुपदीमध्ये 2 पदे असल्यामुळे आपण पहिल्या पदाने सुद्धा या कंसाला गुणायचं आहे आणि दुसऱ्या पदाने म्हणजे वजा 1 ने सुद्धा या कंसाला प्रथम गुणायचं आहे. मग तेच पुढच्या पायरीला लिहिलंय. म्हणून बरोबर x चा 5वा घातने या कंसाला गुणायचं आहे. त्यामुळे हा कंस आहे तसाच लिहिला, x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. आता वजा 1 ने पण याच कंसाला गुणायचं आहे म्हणून वजा 1 गुणिले हा कंस आहे तसा लिहिला, x घन अधिक 2x वर्ग अधिक 2. मग आता इथे पुढच्या पायरीला कंसाबाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे म्हणजे x चा 5वा घातने या तिघांना गुणायचं आहे. इथे वजा 1 ने या तिघांना आतमध्ये गुणायचं आहे. म्हणून अशा खुणा इथे केलेल्या आहेत. आता x चा 5वा ने x घनला गुणूया, अधिकला अधिक चिन्ह तसं x चा 5वा गुणिले 2x वर्ग आणि x चा 5वा घातने 2 ला गुणलं. तसंच इथे वजा 1 ने आत गुणायचं आहे. फक्त आता इथे वजाने गुणताना आतमधली चिन्ह बदलून घ्यायची आहेत. आतमध्ये तिघांची चिन्ह अधिक आहेत ती वजा होतील, कारण x घनचं चिन्ह अधिक आहे ते वजा झालं. वजा 1 ने याला गुणलं, x घनच राहिला. 1 ने याला गुणलं, 2x वर्गच तसंच राहणार आहे आणि 2 ने 1 ला गुणलं 2च राहणार आहे. फक्त आतली चिन्ह आपण अधिक होती ती तिघांची इथे वजा केलेली आहेत. म्हणजे वजा 1 ने x घनला गुणलं वजा x घन झाले, वजा 1 ने 2x वर्गाला गुणलं वजा 2x वर्ग झाले, वजा 1 ने 2 ला गुणलं भिन्न चिन्ह आहेत इथेही वजा चिन्ह वजाबाकी होणार, वजा चिन्ह येणार आहे म्हणजेच बे के बे. बाहेर कंसाच्या वजा चिन्ह असतं तेव्हा आतली चिन्ह बदलून घ्यायची आहेत. मग पुढच्या पायरीला आपण यांचा जो गुणाकार होता त्यांचा हिशोब आपण करूया. x चा 5वा घात गुणिले x घन, इथे पाया समान आहे गुणाकार आहे. मग पाया तसाच ठेवला, x घातांकाची बेरीज केली घातांकाच्या नियमानुसार x चा 8वा घात 5 आणि 3 8 बेरीज झाली. इथे 2 ला 2 सहगुणक तसाच ठेवला, x चा 5वा घात गुणिले x वर्ग. x पाया समान आहे पाया तसाच ठेवला घातांकाची बेरीज झाली 5 आणि 2 7. इथे 2 ला 2 सहगुणक तसाच आहे, x चा 5वा घात वजा x घन वजा 2x वर्ग वजा 2 ही सर्व पदे आहे तशीच राहिली इथे ठेवली. म्हणजेच या बहुपदीची कोटी 8 आहे. सर्वात मोठा घातांक 8 त्यामुळे इथे कोटी 8 येणार आहे. मग आता पहिल्या बहुपदीची कोटी 5 होती, दुसऱ्या बहुपदीची कोटी 3 होती. इथे या दोन बहुपदींचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला ही बहुपदी मिळालेली आहे. मग ज्या बहुपदींचा आपण गुणाकार केला त्यांच्या कोटींची बेरीज करूया. 5 आणि 3 8. मग येणाऱ्या बहुपदीची कोटी 8 आहे का इथे, तर आलेली आहे म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. इथे कोटींची बेरीज करायची आहे तर येणाऱ्या बहुपदीची कोटी तुम्हाला
सांगता येते. मग इथे 5 आणि 3 8 येणाऱ्या बहुपदीची कोटी इथे 8 आलेली आहे आणि हे या दोन बहुपदींचा गुणाकार म्हणजे ही बहुपदी आलेली आहे. Now, second example from question number 4. Two polynomials are, first is x raised to 5 minus 1 and second polynomial is x cube plus 2x square plus 2. So we have to multiply these two polynomials. So first polynomial in the first bracket and second polynomial in the second bracket. There is a multiplication sign between the two brackets. So x raised to 5 minus 1 into x cube plus 2x square plus 2. Now we have to multiply them. Here multiplied by this x raised to 5 to this bracket first, and similarly here minus 1 into the same bracket x cube plus 2x square plus 2 here. So multiply the first term by the second bracket and second term to the second bracket. So here x raised to 5 into this bracket and minus 1 into this bracket. So multiply each term inside the bracket. So x raised to 5 into x cube, x raised to 5 into 2x square, and x raised to 5 into 2. Similarly here, multiply each term inside the bracket by this minus 1. So we will multiply in the next step, x raised to 5 into x cube, plus as it is, x raised to 5 into 2x square here, and x raised to 5 into 2 here. Similarly here, we have to multiply each term inside the bracket by this minus 1, but here outside the minus sign is there. So we have to change the sign inside the bracket while solving this bracket. So all the signs inside the bracket are plus. So we will change them. So all the terms becomes negative. So minus sign is everywhere. So minus 1 into x cube is a minus x cube. Minus 1 into 2x square is minus 2x square. Here is plus sign, but we have changed. It becomes minus here. And minus 1 into 2 is minus 2. Now in the next step, is equal to x raised to 5 into x cube means x raised to 8 here. So base is same. So we have to take the sum of powers. 5 plus 3 is 8. Plus as it is, x raised to 5 into x square. 2 as it is, x raised to 5 into x square is x raised to 7. Base is same, multiplication sign is there. So sum of powers. So 5 plus 2 is 7. Similarly, plus sign as it is. So x raised to 5 into 2 is 2x raised to 5. Minus x cube as it is, minus 2x square as it is, minus 2 as it is. So the product of these two polynomials is x raised to 8 plus 2 into x raised to 7 plus 2 into x raised to 5 minus x cube minus 2x square minus 2. And here the highest index of the variable is 8. So degree of this polynomial is 8. Here the degree of first polynomial is 5. Degree of the second polynomial is 3. So sum of degrees is 5 plus 3 is 8. So here the product of these two polynomials have the degree 8 here. आता प्रश्न तिसरा पाहूया. दोन बहुपद्या दिलेल्या 2y अधिक 1, दुसरी बहुपदी आहे y वर्ग वजा 2y घन अधिक 3y. पहिली बहुपदी द्विपदी आहे आणि दुसरी बहुपदी त्रिपदी आहे. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने गुणायचं आहे किंवा दुसऱ्या बहुपदीला पहिल्या बहुपदीने गुणायचं आहे असंही आपल्याला म्हणता येईल. मग पहिली बहुपदी पहिल्या कंसात ठेवली, दुसरी बहुपदी दुसऱ्या कंसात ठेवली. पहिल्या बहुपदीने दुसऱ्या बहुपदीला आपल्याला गुणायचं आहे. म्हणजेच पहिल्या बहुपदीतील प्रत्येक पदाने दुसऱ्या बहुपदीला गुणायचं आहे. म्हणजेच 2y ने या कंसाला गुणायचं आहे. मग तेच लिहिलं 2y गुणिले हा कंस तसाच लिहिला दुसरा, आणि अधिक 1 ने पण या दुसऱ्या कंसाला गुणायचं आहे. म्हणजेच अधिक 1 गुणिले हा कंस y वर्ग वजा 2y घन अधिक 3y तसंच लिहिलेला आहे. म्हणजे 2y ने एकदा या कंसाला गुणलंय आणि अधिक 1 ने पण याच कंसाला गुणलेला आहे. अशी आपण पुढची पायरी लिहिलेली आहे. मग आता इथे कंसाबाहेरच्या पदाने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणायचं आहे. म्हणजे 2y ने इथे y वर्गला
पहिल्यांदा गुणायचं आहे, नंतर 2y घनला गुणायचं आहे आणि नंतर 3y ला गुणायचं आहे. तसंच इथे अधिक 1 ने आत प्रत्येकाला गुणायचं आहे. मग हा गुणाकार आपण इथे करूया. 2y ने y वर्गला गुणूया, म्हणजेच इथे लिहिले 2y गुणिले y वर्ग, वजा चिन्ह तसंच ठेवलं. 2y ने 2y घनला गुणलाय, अधिक चिन्ह तसंच ठेवलं. 2y ने 3y ला गुणलं, म्हणजे इथे 2y ने आत प्रत्येकाला गुणल्यावर ही 3 पदे आपल्याला मिळाली. आता अधिक 1 ने गुणायचं आहे. इथे अधिक ने गुणतोय त्यामुळे आत चिन्हात काही बदल होणार नाहीये. म्हणजेच इथे 1 ने आत गुणलं, y वर्ग 1 के y वर्ग 1 चा गुणाकारावर परिणाम होणार नाही, तीच संख्या उत्तर येणार आहे. म्हणजे 1 गुणिले y वर्ग y वर्ग. 1 ने वजा 2y घनला गुणलं, वजा 2y घन चाले. 1 ने 3y ला गुणलं, 3y चाले. मग पुढच्या पायरीला आपण यांचे गुणाकार नीट करून पुढे हिशोब करूया. 2 ला 2 तसाच, y गुणिले y वर्ग झाले y घन, वजा चिन्ह तसंच आहे. 2 दुने 4, y गुणिले y चा घन म्हणजेच y चा चौथा घात झाला. घातांकाचा नियम वापरला, पाया समान घातांकाची बेरीज, इथला घातांक 1 आणि इथला 3, 3 आणि 1 4 झाले. अधिकला अधिक चिन्ह, 3 दुने 6 आणि y गुणिले y y वर्ग, आणि हे y वर्ग पण तसेच ठेवले. हे 2y घन तसेच आहेत, 3y तसेच आहेत. आता इथे काही सजातीय पदं आपल्याला मिळाली आहेत. सजातीय पदं म्हणजे काय, आपण यापूर्वी पाहिलेला आहे. गुणाकार करताना बहुपद्यांचा बेरीज वजाबाकी करताना पाहिलेला आहे. चल पण समान आणि घातांक पण समान पाहिजे, त्यांना सजातीय पदे म्हणतात. मग आता इथे y घनचं पद आहे, इथेही y घनचं पद आहे, म्हणजे ही सजातीय पदे आहेत. परंतु इथे या 2y घनचं चिन्ह अधिक आहे आणि या 2y घनचं चिन्ह वजा आहे, त्यामुळं हे दोन्ही कॅन्सल झाले. अधिक 2y घन आणि वजा 2y घन. मग आता राहिलेले कोण कोण आहेत ते मी लिहितोय. वजा 4y चा चौथा घात, या दोघांचा हिशोब होईल कारण हे सुद्धा सजातीय पदे आहेत. y वर्ग आणि इथे y वर्ग आहे, चल पण सारखं घातांक पण सारखा, म्हणजे ही सजातीय पदे आहेत. मग यांचा हिशोब होईल 6 आणि इथला सहगुणक 1 आहे. 6 आणि 1 7, म्हणजेच 7y वर्ग झाले. हे पद आहे तसंच लिहिलंय. वजा 4y चा चौथा, यांचा हिशोब झाला 7y वर्ग आणि हे 3y ला 3y तसेच आहेत. हे तर कॅन्सल झालेले आहेत. म्हणजेच या दोन बहुपदींचा गुणाकार असा आलेला आहे, वजा 4y चा चौथा घात अधिक 7y वर्ग अधिक 3y. इथे या बहुपदीची कोटी आलेली आहे 4. सर्वात मोठा घातांक म्हणजे कोटी. मग इथे कोटींची बेरीज करून बघूया, येते का 4. या बहुपदीची कोटी आहे 1 आणि या बहुपदीची कोटी आहे 3. सर्वात मोठा घातांक 3 आहे इथे. 3 आणि 1 4, म्हणजे इथे येणाऱ्या बहुपदीची कोटी 4 आलेली आहे. Now, third example, 2y plus 1 into y square minus 2y cube plus 3y. Here we have to multiply these two polynomials. So first polynomial in the first bracket and second polynomial in the second bracket. Now there is a multiplication sign between these two brackets. So we have to multiply these two polynomials, means we have to multiply the first term by the second bracket and second term by the same bracket. So 2y into y square minus 2y cube plus 3. So multiply each term here by 2y and similarly multiply the second bracket by this 1. So 1 into this bracket y square minus 2y cube plus 3y. Now here multiply each term inside the bracket. So 2y into y square, 2y into 2y cube, minus sign as it is, plus sign as it is, 2y into 3y. Similarly here we have to multiply each term inside the bracket by this 1. So 1 into y square is y square, 1 into 2y cube, minus sign as it is, so 2y cube as it is, 1 into 2y cube is 2y cube. Similarly 1 into 3y is 3y plus sign as it is. Now here 2y into y square means 2 as it is, y into y square is y cube, minus sign as it is, 2 into 2 is 4, y into y cube is y raised to 4. Here the law of indices, base is same, so sum of powers 1 plus 3 is 4. Plus sign as it is, 2 into 3 is 6, y into y is y square, power is 1, here is power 1, so sum of power is 1 plus 1 is 2 here, so y square. Plus y square as it is, minus 2y cube as it is, 3y as it is. So these three terms as it is. Now here 2y cube
and this minus 2y cube. These are the like terms because variable is same and power is also same. So these are the like terms. But here plus 2y cube and this is minus 2y cube gets cancelled. So these two terms cancelled. Now minus 4y raised to 4 as it is. Here 6y square plus y square. These are the like terms because variable is same, y is there and power is also same 2. So y square. So these are the like terms. So 6 plus 1 here. Coefficient is 1 and here coefficient is 6. So 6 plus 1 is 7. Give the big sign plus here. So sum of these two terms is 7y square. And this 3y as it is. So the product of the two polynomial is minus 4y raised to 4 plus 7y square plus 3y. And here the highest index of the variable is 4. So degree of this polynomial is 4. Now let us check whether the degree is correct or not. So degree of the first polynomial is 1 and the degree of the second polynomial is 3. So 1 plus 3 is 4. So product of these two polynomials have the degree 4. And this is the product of these two polynomials. आता सराव संच 3.2 म्हणजेच प्रॅक्टिस सेट 3.2 मधील प्रश्न 5वा सोडवूया. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागा व उत्तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात लिहा. डिवाइड द फर्स्ट पॉलिनॉमियल बाय सेकंड पॉलिनॉमियल अँड राईट द आन्सर इन द फॉर्म डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. पहिलं उदाहरण दिलेलं आहे. एक्सचा घन वजा 64 ही पहिली बहुपदी आहे, कॉमा दुसरी बहुपदी आहे एक्स वजा 4. पहिल्या बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने भागायचं आहे म्हणजेच इथे एक्स घन वजा 64 या बहुपदीला एक्स वजा 4 ने भागायचं आहे. मग आपल्याला माहिती आहे की ज्या बहुपदीला आपल्याला भागायचं त्याला म्हणतात भाज्य बहुपदी म्हणजेच डिव्हिडंड बहुपदी म्हणतात, डिव्हिडंड पॉलिनॉमियल म्हणतात. म्हणजेच एक्स क्यूब मायनस 64 दिस इज डिव्हिडंड. म्हणजेच एक्स घन वजा 64 ही बहुपदी भाज्य बहुपदी आहे. ज्याला भागतो त्याला भाज्य म्हणतात म्हणजे ही भाज्य बहुपदी आहे, डिव्हिडंड आहे. ज्याने भागतोय म्हणजे एक्स वजा 4 ने भागतोय म्हणजे त्याला म्हणायचंय भाजक म्हणजेच डिवायझर. एक्स वजा 4 आहे म्हणजे डिव्हिडंड आहे एक्स क्यूब वजा 64, डिवायझर आहे एक्स वजा 4 म्हणजे भाज्य आहे एक्स घन वजा 64 आणि भाजक आहे एक्स वजा 4. मग आता इथे भाज्य बहुपदी घातांक रूपात मांडूया या बहुपदीला. म्हणजेच जी पद याच्यात नाही आहेत, मिसिंग टर्म्स आहेत, त्या आपण सहगुणक शून्य घेऊन तयार करू शकतो. हे आपण यापूर्वी पाहिलेलं आहे की घातांक रूपातील बहुपदी कशी मांडतात. मग यानुसार इथे एक्स घन आहे तसंच लिहिलं, 2 घातांकाचं पद नाही आहे ते शून्य सहगुणक घेऊन तयार केलं, 0 एक्स वर्ग. 1 घातांकाचं पद नाही आहे ते 0 एक्स शून्य सहगुणक घेऊन तयार केलं, 0 एक्स झाले आणि वजा 64 तसेच आहेत. मग आता उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पद आली आहेत का पाहूया. 3, 2 घातांक 1 आणि स्थिर पदाचा घातांक 0 असतो म्हणजे 3, 2, 1, 0 याप्रमाणे उतरत्या घातांकाच्या क्रमाने सर्व पदे यामध्ये आलेली आहेत. मग ही भाज्य बहुपदी आहे, त्याला आपण प्रथम घातांक रूपामध्ये मांडून घेतलं. मग आता या बहुपदीला म्हणजेच या भाज्य बहुपदीला या भाजक एक्स वजा 4 ने आपल्याला भागायचं आहे. मग तेच इथे लिहिलंय. एक्स घन वजा 0 एक्स वर्ग अधिक 0 एक्स वजा 64 ही बहुपदी इथे लिहिली आणि याला एक्स वजा 4 ने आपल्याला भागायचं आहे. म्हणून इथे भागाकार आपण करायला सुरुवात करूया. मग ही आहे भाज्य बहुपदी आणि हा आहे भाजक. मग इथे भागाकार करताना सर्वात प्रथम आपण कोटी तपासायची आहे. या बहुपदीची कोटी 3 आहे आणि ज्याने भागतोय त्या भाजकाची कोटी 1 आहे. कोटी जास्त पाहिजे किंवा समान पाहिजे. भाजकाची कोटी आणि भाज्याची कोटी समान पाहिजे किंवा भाज्याची कोटी जास्त असेल तरच भागाकार करता येतो. म्हणजे इथे कोटी मोठी आहे, भाज्याची 3 आहे आणि भाजकाची 1 आहे, त्यामुळे आपल्याला भागाकार करता येईल. मग आता इथे भागाकार कसा करायचा याच्यासाठी मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. मग ट्रिक अशी आहे की यातलं पहिलं पद आहे एक्स घन, ते इथे मी बाजूला लिहिलंय एक्स घन. या एक्स घनला भागायचं आहे या भाजकातील पहिल्या पदाने म्हणजे चलाने भागायचं आहे, चल असलेल्या पदाने भागायचं आहे. इथे चल आहे एक्स, मग मी इथे एक्सने या एक्स घनला भागलाय.
पहिलं पद घेतलं एक्स घन, त्याला या एक्सने भागायचं म्हणून मी एक्सला इथे लाल शाईने खूण केलेली आहे आणि इथे भागाकार बाजूला लिहिलेला आहे. म्हणजे एक्स घन भागिले एक्स म्हणजे एक्स वर्ग येईल, कारण हा एक्स यातला एका एक्सशी कॅन्सल जाईल, इथे एक्स वर्ग शिल्लक राहील, म्हणजे एक्स वर्गचा भाग इथे जाणार आहे म्हणून मी इथे एक्स वर्ग लिहिलेला आहे. मग आता हा एक्स वर्ग इथे लिहिला, मग या दोघांचा गुणाकार याच्याशी करायचा आहे आणि तो गुणाकार इथे मांडायचा आहे. मग एक्सने एक्स वर्गाला गुणलं, एक्स घन झाले, तो एक्स घनच्या खाली एक्स घन मांडले, सजातीय पदे एकाखाली एक मांडायचे आहेत, लाईक टर्म्स एकाखाली एक मांडायचे आहेत. तसंच वजा 4ने पण या एक्स वर्गाला गुणायचं आहे. वजा 4 गुणिले एक्स वर्ग झाले वजा 4 एक्स वर्ग. आणि आता वरच्यातून खालची पदं आपण वजा करत असतो भागाकार करताना, मग इथे वजा चिन्ह दिलं, वजा चिन्ह असतं तेव्हा खालची चिन्ह बदलून घेतली. या एक्स घनाचं चिन्ह इथे दिलेलं नाही म्हणजे अधिक आहे ते वजा झालं, हे वजा आहे ते अधिक झालं, याप्रमाणे ही चिन्ह बदलून घेतली. मग आता हे एक्स घन आणि हे एक्स घन कॅन्सल झाले, उत्तर 0 आलं. इथे 0 एक्स वर्ग आणि हे 4 एक्स वर्ग ही सजातीय पदे आहेत, त्यांचा हिशोब होईल. म्हणजेच 4 आणि 0 ची बेरीज झाली 4 एक्स वर्ग. मग हे वरचे 0 एक्स इथे खाली घेतले आपण. मग आता पुन्हा इथे कोटी चेक करायची आहे. या बहुपदीची कोटी आता 2 आहे आणि याची कोटी 1 आहे. म्हणजेच मोठी कोटी आहे इथली भाज्याची कोटी. आता हा भाज्य झाला, हा भाजक आहे, म्हणजे भाज्याची कोटी समान तरी पाहिजे किंवा भाज्याची कोटी मोठी तरी पाहिजे तरच भाग घालवता येईल. भाज्याची कोटी जर लहान झाली भाजकापेक्षा तर भागाकार करायचा नाहीये, तिथे भागाकार आपल्याला थांबवायचा आहे. मग इथे कोटी 2 आहे म्हणजे भाग घालवता येईल कारण इथली कोटी 1 आहे. मग इथलं पहिलं पद आहे 4 एक्स वर्ग, मोठ्या घातांकाचं पद घ्यायचं आहे ते 4 एक्स वर्ग आहे. इथलंही मोठ्या घातांकाचं पद घेतलं एक्स आहे ते इथे भागलंय, म्हणजे या दोघांचा भागाकार प्रथम करायचा आहे, तो मी इथे शेजारी करतोय. 4 एक्स वर्ग भागिले एक्स, मग एक्सला यातला 1 एक्स कॅन्सल झाला, उत्तर आलं 4 एक्स. मग 4 एक्सचा इथे भाग गेला, अधिक चिन्ह दिलंय, अधिक 4 एक्स. मग इथे जे उत्तर लिहिलंय भाग घालवतोय या दोघांनी याला गुणायचं आहे. पहिलं एक्सने 4 एक्सला गुणलं, 4 एक्स वर्ग झाले, तो याच्या खाली मांडला. वजा 4ने पण यांना गुणायचं आहे, वजाने गुणतोय, इथे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा होईल. 4 गुणिले 4 16 एक्स तसाच. म्हणजे एकदा एक्सने याला गुणलं, गुणाकार झाला 4 एक्स वर्ग, वजा 4ने याला गुणलं, झाले वजा 16 एक्स. मग आता हे अधिक 4 एक्स वर्ग आणि हे वजा 4 एक्स कॅन्सल झाले, कारण इथे वजा चिन्हामुळे खालची चिन्ह बदलून घेतलीत आपण. मग हे कॅन्सल झाले, हे वजाचं अधिक झालं होतं इथे. 0 आणि 16 ची बेरीज झाली अधिक 16 एक्स. हे वरचे 64 इथे खाली घेतले आपण. मग याप्रमाणे हे खाली घेतलंय. मग पुढच्या पायरीला इथे भाजक आहे आपला एक्स वजा 4 आणि इथे भाज्य आहे 16 एक्स वजा 64. मग इथली कोटी 1 आहे आणि इथली कोटी 1 आहे, म्हणजे कोटी समान आहे, म्हणजे भाग घालवता येईल. मग आता इथलं मोठ्या घातांकाचं पद आहे 16 एक्स, ते घेतलं, त्याला इथल्या मोठ्या घातांकाच्या पदाने एक्सने भागलं, म्हणजेच एक्सला एक्स निघून गेला, उत्तर आलं 16. म्हणजे अधिक 16चा भाग गेला इथे. मग या 16ला या दोघांनी गुणायचे. आता एक्सने 16ला गुणलं, 16 एक्स झाले, वजा 4ने याला गुणलं, वजा 64 झाले. म्हणजे या दोघांनी या 16ला गुणलेला, एकदा एक्सने गुणलं, एकदा वजा 4ने गुणलं, तो गुणाकार इथे लिहिलेला आहे. मग वजा चिन्हामुळे खालची चिन्ह बदलली, हे अधिक होतं ते वजा झालं, हे वजाचं अधिक झालं, हे अधिक 16 एक्स आणि वजा 16 एक्स कॅन्सल, 0 आले, वजा 64 आणि हे अधिक 64 पण कॅन्सल झाले, 0 राहिली बाकी. म्हणजेच इथे या भागाकारात बाकी 0 आलेली आहे, म्हणजेच पूर्ण भाग गेलेला आहे. मग आता इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे की हा जो आलेला भागाकार आहे एक्स वर्ग अधिक 4 एक्स अधिक 16 हा भागाकार आहे, म्हणजे त्याला कोशंट म्हणतात. म्हणजे भागाकार बरोबर कोशंट म्हणजेच आलेला आहे एक्स वर्ग अधिक 4 एक्स अधिक 16 आणि बाकी आलेली आहे 0, बाकी म्हणजेच रिमाइंडर 0 आहे. मग आता आपल्याला हे जे दिलेलं सूत्र होतं गणितातलं, असं सूत्र आपल्याला दिलेलं आहे की भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणजेच इंग्रजी असं सूत्र दिलेलं आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. मग या प्रत्येकाच्या जागी इथे आपल्याला फक्त त्यांच्या त्यांच्या किमती ठेवायच्या आहेत आणि या सूत्राच्या रूपात आलेलं उत्तर मांडायचं आहे. म्हणजेच इथे मी असं मांडतोय बघा, भाजक होता एक्स वजा 4 गुणिले
भागाकार होता एक्स वर्ग अधिक 4x अधिक 16 अधिक बाकी हा भागाकार आहे तो इथे मांडलाय, भाजकाने भागाकाराला गुणलाय, अधिक बाकी 0 आणि इकडे भाज्य लिहायचं आहे म्हणजेच इकडे डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे, हा कोशंट आहे आणि हा रिमाइंडर आहे. याप्रमाणे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी याप्रमाणे हे सूत्र इथे मांडलेलं आहे. असाच प्रश्न 5व्यातील दुसरं उदाहरण आपण सोडूया. बहुपदी अशी दिलेली आहे 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 या बहुपदीला भागायचं आहे x वर्ग वजा x या बहुपदीने. म्हणजेच ही पॉलिनॉमियल आहे, या पॉलिनॉमियलला या सेकंड पॉलिनॉमियलने आपल्याला डिवाइड करायचं आहे. मग ही जी पहिली बहुपदी दिलेली आहे ज्याला भागायचं आहे त्याला म्हणतात भाज्य म्हणजेच डिव्हिडंड. म्हणजे ही बहुपदी आहे भाज्य म्हणजेच डिव्हिडंड बहुपदी आहे, पॉलिनॉमियल आहे. याला म्हणतात भाजक म्हणजेच डिवायझर. मग हा डिवायझर आहे आणि हा डिव्हिडंड आहे. मग तेच खालच्या ओळीला लिहिलंय भाज्य बहुपदी बरोबर म्हणजेच डिव्हिडंड बरोबर 5x चा 5वा घात अधिक 4x वर्ग वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 2 आणि या भाज्य बहुपदीलाच आता आपण घातांक रूपात मांडूया म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये मांडायचं आहे. मग इंडेक्स फॉर्म मध्ये मांडताना म्हणजेच आपल्याला ज्या टर्म्स मिसिंग आहेत त्या मिसिंग टर्म्स अशा मांडायच्या आहेत. मग इथे 5x चा 5वा घात आहे अधिक 4x चा 4था घात, 5 नंतर 4 घातांकाचं पद आलेलं आहे, त्यानंतर 3 घातांकाचं पद आहे तसंच लिहिलं, 2 घातांकाचं पद पण आहे तसंच लिहिलेलं आहे. मग इथे आता 2 नंतर 1 घातांकाचं पद नाही आहे म्हणजेच ते पद इथे नसल्यामुळे आपण 0 सहगुणक घेऊन ते तयार केलंय. 0x अधिक 2 ला 2 तसंच आहे. म्हणजे ज्या टर्म्स मिसिंग आहेत म्हणजे जी पदे ज्या घातांकाची पदे दिलेल्या बहुपदीमध्ये नाही आहेत ती आपण 0 सहगुणक घेऊन तयार केलेली आहेत. म्हणजे इथे 1 घातांकाचं पद नव्हतं ते 0 सहगुणक घेऊन 0 कोइफिशियंट घेऊन आपण ते टर्म तयार केलेली आहे. कारण आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये इंडेक्स फॉर्म मध्ये बहुपदीला कसं लिहायचं त्याचा सराव केलेला आहे. घातांक रूपात बहुपदी कशी मांडायची याचा सराव पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे. म्हणून इथे आपण भाज्य बहुपदीला इथे घातांक रूपात मांडलं म्हणजेच इंडेक्स फॉर्म मध्ये मांडलं. आणि आता या इंडेक्स फॉर्म मध्ये जी बहुपदी आहे म्हणजेच ही जी घातांक रूपात मांडलेली बहुपदी आहे याला भागायचं आहे या भाजकाने म्हणजेच x वर्ग वजा x ने भागायचं आहे. मग याप्रमाणे इथे भागाकाराची तयारी केली. ही पूर्ण बहुपदी इथे मांडली 5x चा 5वा घात अधिक 4x चा 4था घात वजा 3x घन अधिक 2x वर्ग अधिक 0x अधिक 2 भागिले x वर्ग वजा x हा आपला भाजक आहे, डिवायझर आहे, त्याने इथे भागायचं आहे. मग त्याप्रमाणे आपण इथे मांडणी केली. मग आता पहिला भाग कसा घालवायचा याची मी ट्रिक सांगितली आहे मागच्या वेळेला, तीच पुन्हा इथे एकदा सांगतो आहे. मग आता इथे पहिलं पद आहे मोठ्या घातांकाचं 5x चा 5वा घात. मग हे पद मी इथे पहिलं घेतलं 5x चा 5वा घात आणि याला इथल्या मोठ्या घातांकाच्या पदाने गुणायचं. इथे मोठा घातांक 2 कारण इथला घातांक 1 आहे, मग यामध्ये सगळ्यात मोठा घातांक 2 आहे म्हणून या पदाने भागायचं म्हणून मी याला इथे अंडरलाईन केलेली आहे. मग x वर्गने या पहिल्या पदाला भागायचं, तो भागाकार मी इथे करतोय. मग x वर्गला x चा 5वा वर आहे म्हणजे यातले 2 x कॅन्सल होतील खालचे आणि वरचे, 5 ला 5 तसाच राहील. खालच्या 2x ला वरचे 2x कॅन्सल झालेत म्हणजे x घन शिल्लक आहे म्हणजे उत्तर आलं 5x घन. मग इथे पहिला भाग गेला 5x घनचा. मग 5x घनने या दोघांनाही गुणायचंय. 5x घनने पहिलं x वर्गाला गुणलं आला 5x चा 5वा घात कारण x घन आणि x वर्गाचा गुणाकार झाला x चा 5वा घात. पाया समान घातांकाची बेरीज होईल 3 आणि 2 5 आणि हे 5 तसेच राहणार आहेत. मग पुन्हा 5x घनने याला पण गुणायचंय म्हणजे याने एकदा याला गुणायचंय एकदा याला गुणायचंय. मग याला गुणूया 5 ला 5 तसेच राहतील. x घनने x ला गुणलं x चा 4था घात, घातांकाची बेरीज झाली 3 आणि इथला घातांक 1 4 म्हणून 5x चा 4था झाला या दोघांचा गुणाकार. मग आता यांची वजाबाकी करूया. वजाबाकी करताना खालची चिन्ह बदलली, हे अधिक होतं ते वजा झालं, हे वजाचं अधिक चिन्ह झालं. मग हे कॅन्सल झाले. इथे 4x चा 4था आणि हे 5x चा 4था या दोघांची बेरीज झाली समान चिन्ह बेरीज 5 आणि 4 9x चा 4था घात. मग आता हे वरचे वजा 3x घन खाली लिहिले. मग
आता इथे सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे 4 आणि इथे सर्वात मोठ्या घातांकाचं पद आहे 2. म्हणजे इथली कोटी 4 आहे आणि इथली कोटी 2 आहे. म्हणजे भाज्याची कोटी मोठी आहे म्हणजे भाग घालवता येणार आहे. म्हणून पहिलं पद इथे सर्वात मोठ्या घातांकाचं आहे 9x चा चौथा घात. ते इथे लिहिलं. याला या पहिल्या पदाने म्हणजेच मोठ्या घातांकाच्या पदाने गुणायचं आहे, x वर्गने भागायचं आहे. मग या दोघांचा भागाकार आपण इथे करूया. मग x वर्गला हे वरचे x वर्ग कॅन्सल झाले, इथे x वर्ग शिल्लक राहतील कारण x चा चौथा घात आहे वर. 2x कॅन्सल झाले, 2 शिल्लक राहिले म्हणजे 9x वर्गचा भाग जाईल. मग तो इथे लिहिला अधिक 9x वर्ग. मग अधिक 9x वर्गने आता या दोघांना गुणायचं आहे. मग पहिले 9x वर्गने x वर्गला गुणलं, झाले 9x चा चौथा घात, तो खाली मांडला. 9x वर्गने x ला गुणलं, वजा x ला गुणलं, झाले वजा 9x घन. मग आता वजा चिन्हामुळे खालचे चिन्ह बदलून घेतले, हे कॅन्सल झाले. वजा 3x घन आणि अधिक 9x वर्ग x घन यांचा हिशोब होईल. भिन्न चिन्ह म्हणजे वजा बाकी. 9तून 3 गेले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस, x घनला x घन तसाच राहील म्हणजे या दोघांची वजाबाकी झाली. 9 मधून 3 गेले 6, x घन तसाच आणि चिन्ह मोठ्याचं. आता हे वजा 2 अधिक 2x वर्ग वरचे खाली घेतले म्हणजे आता इथे भाज्य झाला 6x घन अधिक 2x वर्ग. याची कोटी 3 आहे आणि इथली कोटी 2 आहे म्हणजे भाग घालवता येईल. असं प्रत्येक वेळेला इथे कोटी चेक करून बघायची आहे. कोटी नेहमी समान असेल तर भाग घालवता येतो किंवा कोटी भाज्याची जास्त असेल तर भाग घालवता येतो. मग इथे कोटी जास्त आहे म्हणजे भाग घालवता येईल. मग पहिलं पद आहे 6x घन, ते मी इथे लिहिलं. आणि इथलं मोठ्या घातांकाचं पद आहे x वर्ग, ते इथे भागाकार करायचा या दोघांचा. म्हणजे इथल्या मोठ्या घातांकाच्या पदाला इथल्या मोठ्या घातांकाच्या पदाने गुणायचं आहे. म्हणून मी इथे भागाकार गुणायचं नाही, भागायचं आहे, भागाकार करायचा आहे. मग या मोठ्या घातांकाचं पद इथे घेतलं 6x घन, इथलं मोठ्या घातांकाचं पद आहे x वर्ग. या दोघांचा भागाकार करूया. x वर्गला x वर्गावरचे कॅन्सल होतील, एक x शिल्लक आहे, 6ला 6 तसेच आहेत म्हणजे 6x चा भाग जाईल. मग 6x ने या दोघांना गुणायचं आहे. 6 ने पहिलं x वर्गला गुणलं, 6x गुणिले x वर्ग झाले 6x घन. 6x ने वजा x ला पण गुणलं, झाले वजा 6x वर्ग. वजा चिन्हामुळे या दोघांची चिन्ह बदलली. हे अधिक होतं ते वजा झालं, हे वजाचं अधिक झालं, हे कॅन्सल झाले. इथे समान चिन्ह आहे म्हणजे बेरीज होईल 6 आणि 2 8x वर्ग. वरचे 0x खाली घेतले. आता इथे कोटी आहे 2 आणि इथली पण कोटी 2 आहे म्हणजेच आपल्याला अजूनही भाग घालवता येईल कारण इथली आणि इथली कोटी समान आहे. कोटी समान असली तरी भाग घालवता येतो. मग याप्रमाणे अजून भाग घालूया आपण पुढच्या पायरीला. मग आता इथलं मोठं पद मोठ्या घातांकाचं पद आहे 8x वर्ग, ते इथे लिहिले मी 8x वर्ग. आणि इथलं मोठ्या घातांकाचं पद आहे x वर्ग, त्याने भागूया. मग 8x वर्ग भागिले x वर्ग, x वर्गला x वर्ग गेले, 8 शिल्लक राहिले म्हणजे इथे अधिक 8चा भाग गेला. मग 8 ने या दोघांना गुणायचं आहे. 8 गुणिले x वर्ग झाले 8x वर्ग इथे मांडले आणि 8 गुणिले वजा x झाले वजा 8x, ते इथे मांडले. वजा चिन्हामुळे ही खालची चिन्ह बदलून घेतली, अधिकचं वजा झालं आणि वजाचं अधिक झालं. मग आता यांचा हिशोब करूया. हे कॅन्सल झाले, इथे 0x आहे आणि हे 8x आहे, यांचा हिशोब झाला समान चिन्ह आहे. 8 अधिक 0 8x. हे वरचे 2 खाली घेतले. मग हे वरचे 2 खाली घेतले. मग इथे आता भाजक झालेला आहे 8x अधिक 2, परंतु इथली कोटी 1 आहे आणि इथली कोटी 2 आहे. मग भाजकाची कोटी मोठी आहे आणि भाज्याची कोटी लहान आहे. इथे 1 आहे म्हणजे भाग घालवता येणार नाहीये, म्हणजे इथे भागाकार आपण थांबवायचा. म्हणजे ही असणार आहे बाकी, म्हणजे 8x अधिक 2 ही असणार आहे बाकी. मग हा आलेला आहे भागाकार, म्हणजेच हा कोशंट आहे आणि हा रिमाइंडर आहे. मग तेच इथे लिहिलंय. भागाकार बरोबर 5x घन अधिक 9x वर्ग अधिक 6x अधिक 8 आणि बाकी म्हणजेच रिमाइंडर 8x अधिक 2. मग आलेलं उत्तर आपल्याला त्या सूत्रात मांडायचं आहे. मग आलेलं उत्तर आपण सूत्रात मांडूया. सूत्र असं आहे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग हा भाज्य आहे, हा भाजक आहे, हा भागाकार आहे आणि ही बाकी आहे. म्हणजे या आलेल्या किमती इथे आपण ठेवलेल्या आहेत.
म्हणजेच इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी लिहितील डिव्हिडंड पॉलिनॉमियल इथे डावीकडे लिहायचे बरोबर इक्वल टू चिन्ह डिव्हिडंड डाव्या बाजूला लिहिला उजवीकडे लिहिताना डिवायझर प्रथम लिहायचा आहे इन टू कोशंट आणि प्लस रिमाइंडर. मग हा रिमाइंडर आहे इथे लिहिलाय आपण तो इथे लिहिलाय हा डिवायझर आहे हा कोशंट आहे आणि हा रिमाइंडर आहे म्हणजे डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इन टू कोशंट प्लस रिमाइंडर याप्रमाणे उत्तर आपण लिहिलेलं आहे.